नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल अशी एक सुंदर अशी ब्लाउज डिझाईन पाहणार आहे। तर या इथे मी हा पेपर घेतलेला आहे बाही डिझाईन कट करण्यासाठी। तर आपण ही जी बंद बाजू असते त्या बाजूला आपण उंची घेत असतो आणि ही जी खुली बाजू आहे या साईडला आपण बाहीची रुंदी घेत असतो। तर 32 साईजची आपण बाही कटिंग करणार आहे। तर या इथे पहा मी आधी उंची घेत आहे। उंची आहे 4, तर या इथे मी 1 इंच प्लस करून 5 इंचावरती मार्किंग केलं। तुम्हाला या इथून अशी दाखवते। तर या इथे मी 5 इंचावरती मार्किंग केलं। आता इथून ही मी असं 5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि ही एक लाईन आखून घ्यायची। आता बाही रुंदी काढण्याची पद्धत पहा। या इथे आपण छातीचा चौथा भाग करायचा आहे। 32 इंचाची बाही आहे म्हणून मी या इथे त्याचा चौथा भाग करून 8 इंचावरती मार्किंग केलं आणि हा असा एक बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे। आता आपण हे बॉक्स जो केलेला आहे तो आधी कट करून घेऊ आणि यावरती आपण बाहीचं मार्किंग करणार आहे। तर आता या इथे पहा कॅप हाईट आपण या इथे 3 इंच घ्यायची आहे। तर या इथे मी अशी लाईन आखून घेतली। आता ह्या टोटल बाही रुंदीचा आपल्याला मध्य करायचा आहे। अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि याचा मध्य करायचा। इथे जे मार्किंग घेतलेलं आहे तर तेच मार्किंग इथं करायचं आहे अशा पद्धतीने आणि एक सरळ रेष आखून घेऊया। याचे आपल्याला 3 पार्ट करून घ्यायचे आहेत। आधी आपण बाहीचं कटिंग बघतोय आणि त्यावरती नंतर आपण डिझाईन काढणार आहे। हे इथे 1.5, हे इथे 1 इंचावरती मार्किंग करून आता हे जे आपले पॉइंट आहेत या पॉइंटवरती या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा। या पद्धतीने मी आकार देऊन घेतला। आता या इथे दंड घेर 5.5 आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि हे आपण जोडून घ्यायचं आहे। आता हे कट करून घेऊया। आधी पाठीमागचा आकार कट करत जायचा आहे अशा पद्धतीने। नंतर या इथे हे असं कट करून काढायचं, बाही ओपन करायची आणि हा पुढचा आकार कट करून घ्यायचा। या पद्धतीने आता या इथे मी फक्त अर्धा इंचावरती मार्किंग करून आकार देणार आहे। या पद्धतीने या इथे आपण पाइपिंग करून घ्यायची। किंवा या इथे वेगळी डिझाईन केली तरी चालते। आता या इथे अर्धा इंच सोडायचं अशा पद्धतीने आणि वरती 1.5 इंच या पद्धतीने घेऊन असा आकार आपल्याला या इथे हार्टचा द्यायचा आहे। तर बघा किती सुंदर असा आपला हार्टचा आकार हे झालेला आहे। तर आता हे आपण कट करून काढूया। आणि अशा पद्धतीने ही आपली बाही डिझाईन तयार झालेली आहे। तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली? जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।